शहादा येथील एका खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना 2 जानेवारी रोजी घडली आहे. या प्रकरणी प्रवक्ता अकॅडमी, पूर्वीचे नाव शीतल अकॅडमी, या क्लासेसचा संचालक योगेश अरुण शेंडे याच्या विरोधात शहादा पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी सध्या फरार आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शहादा शहरात इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या नावाने सुरू असलेल्या प्रवक्ता अकॅडमीमध्ये शिक्षण घेणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला 2 जानेवारी रोजी स्पेलिंग पाठांतर करण्याच्या बहाण्याने संचालक योगेश शेंडे याने आपल्या कार्यालयात बोलावले. त्यानंतर त्याने विद्यार्थिनीचा विनयभंग करत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सकाळी सुमारे 7 ते 10:30 वाजेदरम्यान घडल्याचे सांगण्यात येते. दरम्यान पीडित विद्यार्थिनीने प्रसंगावधान राखत आरोपीच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. या घटनेनंतर पीडितेच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड संहिता अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे शहादा शहरात भीतीचे वातावरण पसरले असून खासगी क्लासेसच्या सुरक्षिततेबाबत पालकांकडून तीव्र चिंता व संताप व्यक्त केला जात आहे.